तन्मय वॉज राईट. खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे, एकाच घरात राहून एकमेकांचे चेहरे न बघणं. बट एनिवे, आजचा दिवस करेन मी ऍडजस्ट. उद्यापासून आयुष्यभर एकमेकांच्या समोर एकमेकांच्या सोबत असणार होतं, पण एकमेकांची सावली बनून. बर चल, तू पण या सगळ्या दिवसभराच्या धावपळीत थकली असशील, तू पण झोप आता, आराम कर. उद्या भेटूयात आपल्या लग्नात. मला राहवत नव्हतं म्हणून फोन केला. गुड नाईट. गुड नाईट. बाय. अद्वैत साहेब, सुनबाई येतो मी, पोचले असतील ते. भालबा, एवढ्या घाईघाईत कुठे निघालात? शेजारच्या गावात एक महत्वाचं काम आहे, तिकडे चाललोय. हो, पण तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? छे, घाबरलं वगैरे नाहीये, मला उशीर झालाय ना म्हणून. आज कुठेही जायचं नाहीये. हा, अहो काल घरला आला होता तुमच्या मी, पण तुमच्या घराला टाळं होतं. हा, ते आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. बरं, काम काय होतं तुमचं? आता तुम्हाला तर माहितच आहे, हा सुरेश भाऊ पाटील वावशीचा विकास व्हावा म्हणून किती झटतोय ते. अहो, वावशीचं भलं ह्यातच पाटलाचं हित. रात्रंदिवस या गावातल्या लोकांसाठी, या गावासाठी मी सातत्याने झटतोय. आता कालचंच उदाहरण घ्या, आपल्या नानांची बायको सुलभा मावशी, तर मोरेंचा सासरा आणि तो वसंत गुरवचा आजा, या सगळ्या आजारी मंडळींना एकत्र घेऊन मी स्वतः शहराकडे मोठ्या हॉस्पिटलमध्ये, एकदम चकाचक हॉस्पिटलमध्ये धाडलंय. बोला. वा, छान काम केलं ना तुम्ही. अहो, हे तर काहीच नाही, माझ्या प्रयत्नामुळे अजून बरीच विकासाची कामं होणार आहेत. तसा फोन सुद्धा आला होता मला. वा. हॅलो. नमस्कार पाटील साहेब, मी तेजस बोलतोय, जनोची रयू संस्थेमधून. हा तेजस साहेब, अहो तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. बोला बोला. हा, अहो मी म्हणजे आमची टीम इथे कधीच पोहोचली गावामध्ये. आम्ही इथे शाळेमध्ये आलोय, अजून कोणी आलं नाही इथे. ऐका ना, आपल्याला कसं आहे, दुपारीच हा कार्यक्रम सगळा जो आहे तो आटपा लागणार आहे, तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर गावकऱ्यांना पाठवाल का? हो हो, मी येतो. अख्खा गावच गोळा करतो तिथे. हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हीच या ना आधी, म्हणजे कसं गावकऱ्यांना सांगायला बरं पडेल ना की पाटील साहेब पण आलेत. आणि हा, तुम्ही येता का लवकर? हा, हो हो हो, अगदी 0 मिनिटात आलो बघा. ठीक आहे, थँक्यू. हा हा, ठेवतो. भालबा, आता तुम्ही कुठेही जायचं नाही. महत्वाचं काम आहे माझं. हे बघा, महत्वाचं काम आज काय करायचं नाही. आज आपल्या शाळेत मोफत अन्नधान्य वाटप आहे, ते पण माझ्याकडून. तेव्हा मंगलाताईंना पण सांगायचं काय, आणि तुम्ही पण यायचं. ते आधी सगळं सामान आतमध्ये ठेवा बघू. जा जा जा, ते सामान सगळं आतमध्ये ठेवा. पाटील साहेब आलेत ना, सगळे आलेत ना? हो, सगळे आलेत. तुम्ही चालू करा ना. हा, करूया. मी आणि मॅडम तेच म्हणत होतो की तुमचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या हस्ते आपण हे सगळं देणार आहोत, तर उद्घाटनाला तुमचं एक भाषण झालं तर मजा येईल. हो, म्हणजे सगळ्यांना मार्गदर्शन मिळेल तुमचं. हा, प्लीज म्हणजे प्लीज नाही म्हणून प्लीज.
ठीक आहे. एक मिनिट जरा हे इथं थांब. काय रे, काय झालं? हे कांदा बदलतो. साहेब साहेब तुम्ही एकटे नका धरू तो काम, मी पण येते. मित्रा ठीक आहे, मी पकडलाय. नाही साहेब ठीक आहे, अशाने पटपट जाऊ आपण. पर पिशवी दे. शेखर मी पण येतो. हा पकड. हा हात लाव फक्त मागे. हो तुम्ही ठीक आहात? हो निघायचं. चला चला. मित्र हाच रस्ता ना? हो हो सरळ सरळ साहेब, मी सांगत जाते. सुरेश पाटलाचं नाव काढल्याशिवाय वावशी पूर्ण होणारच नाही. त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा, त्रिनयना देवी आईचा. पायऱ्या तर सांभाळ. अजून किती बाहेर आहे, येत का नाही म्हणजे? पुण्यावरून आलेल्या या मंडळींना मी सांगू इच्छितो, विशेषतः फाल्गुनीबाईंना मी सांगू इच्छितो, अरे तुम्ही दोघं कुठे राहिले होते? हो पाटील साहेब, तुम्हीच पाठवलात ना गावात लोकांना बोलवायला. मग सगळे आले का? हो आलेच सगळे, पण बालबांची सून मंगला ती नंतर येते बोलली. मग भालबा कुठे आहेत? बालबा गेलेत लग्न लावायला. दुसऱ्या गावला. बसा बसा, तुम्ही बसा. पाटील नक्की आलेत ना सगळे? हो हो, हे दोघं राहिले होते तेही आले आता. तर वावोशी गावातल्या माझ्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, झालं झालं. जायचं नाही थांबा, मी आलोच. अद्वैत ये बाळा, ये इथे उभा राहा. हा
द्या माझ्याकडे द्या. जायचंय. द्या. आबा असू दे असू दे. अरे ते विधी असतात, करावे लागतात. विधी असतो तो. द्या. आता बाई त्यांना हात दे. सांगतोस जावई बापू. चला. मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी, वाजंत्रे बहुगलबला न करणे, कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता दोघांनी एकमेकांना हार घालून घ्या. अद्वैतशी लग्न झालं की नेत्रा जिवंत राहणार नाही हे विधी लिखित आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. आता उरली आहे ती शेवटची आणि महत्वाची अट. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. त्यामुळे हे लग्न अग्नीला 7 फेरे मारून नाही तर त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घालूनच पूर्ण होईल. तेव्हा नेत्रा, अद्वैत, तुम्ही त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घाला आणि हे लग्न संपन्न करा.
हे असं का होतंय? काळजी करू नका. नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची गाठ वर बांधलेली आहे. लग्न तर व्हायलाच हवं. मी बघते ना गाठ कशी सुटते ती. अद्वैत नेता, त्रिनयना देवीच्या साक्षीने हा विवाह आता संपन्न झालाय. मधुपर्क पूजन करा, अंतःपटा ते धरा, दृष्टा दृष्ट वधूवरा न करिता दोघे करावी उभी, वाजंत्रे बहुगलबला न करणे, कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता दोघांनी एकमेकांना हार घालून घ्या. अद्वैतशी लग्न झालं की नेत्रा जिवंत राहणार नाही हे विधी लिखित आहे. आतापर्यंत आपण या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. आता उरली आहे ती शेवटची आणि महत्वाची अट. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. त्यामुळे हे लग्न अग्नीला 7 फेरे मारून नाही तर त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घालूनच पूर्ण होईल. तेव्हा नेत्रा, अद्वैत, तुम्ही त्रिनयना देवीला 7 प्रदक्षिणा घाला आणि हे लग्न संपन्न करा.
हे असं का होतंय? काळजी करू नका. नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची गाठ वर बांधलेली आहे. लग्न तर व्हायलाच हवं. मी बघते ना गाठ कशी सुटते ती. अद्वैत नेता, त्रिनयना देवीच्या साक्षीने हा विवाह आता संपन्न झालाय. सुखी राहा. सौभाग्यवती व्हावं. काही क्षणांचं सौभाग्य जगून घे, कारण आता या मंदिरातून प्रवास थेट स्मशानाकडे. सौभाग्यवती नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष, या म्हाताऱ्याला विसरू नको. शांत पडा. राजाध्यक्ष साहेब, माझ्या नेत्राला सांभाळा. मला माहितीये तुम्ही तिला तुमची मुलगीच मानता, पण कधी काही तिच्याकडनं चूक झाली तर तिला सांभाळून घ्या.
जपा तिला. आबा, नेत्रा तर माझी जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आयुष्यभर सुखात ठेवेन तिला. डब्याला काकू, आज आज दोन पोळ्या जास्त पाठवा. 2 पोळ्या. हा भाजी 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 पण थोडीशी जास्त पाठवा. हा बंटी, भाऊजी आलेत ना. भाऊजी. हा आणि अनिल म्हात्रे आलेत. भाऊजी आलेत ना. भाजी कसले पाठवाल? बटाट्याच्या काचऱ्या. हा नीट कापा. ऐक बंटी, गळा कापायचा. गळा. नाही नको. रक्त सांडेल सगळीकडे. साफसफाई करायला लागेल आपल्याला. नको गळा नको. गळा कापूया. हात कापूया. बंटी, नेत्रा, बाळा, तुम्ही सगळे व्यवस्थित पोहोचलात ना घरी? हो आबा. बाळा, राहवत नाहीये म्हणून एक बोलू का ग? हो बोला ना, काय झालं? बाळा, तुझं लग्न म्हणजे आपल्या घरातलं शेवटचं शुभ कार्य होतं. आता यापुढे आपल्या घरात कुठलंही शुभ कार्य पार पडणार नाही. आणि हे शुभ कार्य असूनही अशा पद्धतीने ते पार पाडावं लागलं याची आयुष्यभर रुखरुख लागून राहील ग माझ्या मनाला. मी देवी आईकडे जाऊन प्रार्थना करणार आहे. आई, अशी वेळ कधीच कोणावरही येऊ देऊ नकोस. बरं, त्या सगळ्या अटी पाळून लग्न लावताना सुद्धा अशा काही घटना घडत होत्या, त्याचं एक दडपण आलंय बघ माझ्या मनावर. आता त्यातल्या त्यात महत्वाची आणि समाधानाची गोष्ट हीच की ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच तुझं लग्न झालं. आबा, गावात कोणाला संशय नाही ना आला? नाही, काही अंदाज बांधता येत नाहीये. पण बाळा, तुझं लग्न सुरू असताना गावात तिकडे काहीतरी विचित्र घटना घडल्या आहेत असं कानावर आलंय. पाटील जखमी अवस्थेत देवळाजवळच्या झाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडलेत. त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत. नक्की काय झालंय काहीच कळायला मार्ग नाहीये बघ. चलो जेठानी जी. आबा, मी करू तुम्हाला थोड्या वेळात? हो बाळा, कर. हा, आता लवकर चला जेठानी जी. काय म्हणाल? जेठानी जी म्हणजे नेत्रा वहिनी. ताई, तुम्ही मला वहिनी नका म्हणू. तुम्ही मला नेहमी नेत्रा म्हणता ना, मग आताही नेत्राच म्हणा. मी अजूनही तुमच्या लहान बहिणीसारखीच आहे. ओके नेत्रा. चला आता, देवघरात सगळे वाट बघतात. चला. मला तर खूप मज्जा येते. नेत्रा, माझा हातात असती ना तर मी तुमच्या लग्नावर ना मस्त फिल्मच बनवली होती. चल. लाडूवाली भैया. काय प्रकार आहे सगळा? पाणी सावकाश. ठीक आहेस का? तुला रक्तही नाही आलंय कुठे, पण मग हे एवढं रक्त कसं काय? काय झालंय नक्की? अधोक्षजनी स्वतःचा हात कापून घेतलाय. बंटी,
लाडू 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 दे 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 दे. लाडू 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 तू इकडे ये बस बस. लाडू सावकाश. थांब हं, थांब. कशात बरं बंटी काय हे? तुला सांगितलं होतं ना ग नको येऊस एकटीने. कधीही व्हायलंट होऊ शकतो तो. कशाला आलीस तू? पली त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. त्याला ट्रीटमेंटची गरज नाहीये. तू काहीतरी केलं असशील म्हणून वागलाय तो असा. सुरा का होता त्याच्या हातात? त्या सूर्यानी गळा कापणार होता तो माझा. ज्यास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई त्याची मती गुंग होई आणि भेटे मग यमाई. बंटी का करतोयस असं? अशाने जीव जाईल तुझा. कळतंय का? ग्रंथ मिळाल्याशिवाय जीव जाऊ देणार नाही मी त्याचा. काय ग्रंथ ग्रंथ ग्रंथ? झालंय ना आपलं बोलणं. देणार आहे तुला ग्रंथ. आजच नेत्राचं लग्न झालंय. लग्नानंतर ती मरणार आहे. ती मरू दे मग देते शोधून ग्रंथ तुला. मरेल ना लग्नानंतर नेत्रा? हा मनोरमा जिला त्रिनयना देवीचं तू ठीक आहेस ना? आता काही त्रास होत नाहीये ना तुला? नाही. तुम्हाला? नाही. ऍक्च्युली मी सहज आलो होतो तुझ्याशी बोलायला म्हणून, पण तू झोपली होतीस आणि जेवण व्हायचं ना अजून, म्हणून मग उठवलं तुला. हे तर आज जे झालंय ते मी कधीच नाही विसरू शकणार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. खर तर लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खूप स्पेशल असतो, पण आज जे घडलंय त्यामुळे माझे डोळे उघडलेत नेत्रा. म्हणजे याआधी जे काही घडत होतं त्यामुळे मी खूप डबल माइंडेड झालो होतो. म्हणजे माझा कशावरच विश्वास नव्हता आणि सायमल्टेनियसली जे काही आजूबाजूला घडतंय त्यावर अविश्वास सुद्धा कसा दाखवावा असा सुद्धा प्रश्न मला पडायचा. खरं तर माझ्यासारखे लोक या दैवी गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. दैवी शक्तींचं या जगातलं अस्तित्व त्यांना मान्य नसतं. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधत बसतात. नेत्रा जे काही घडलंय ते इतकी वर्ष तू जगत आलीयस आणि ते खरंच सगळं लॉजिकच्या पलीकडचं आहे नेत्रा. नेत्रा खरं सांगतो, आज जे काही घडलंय ते सगळं माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. ते केळीचे खांब पडणं, भर दुपारी रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार होणं, कावळ्यांचे आवाज, हे साहेब आता जे घडलं ते घडलं. तुम्ही नका त्यात अडकून राहू. हे सगळं विसरायचा प्रयत्न करा. मित्रा, हे सगळं विसरणं माझ्यासाठी सोपं नाहीये. अजिबात सोपं नाहीये.
मला एक गोष्ट कळत नाहीये, हे जे काही घडलंय ते सगळं आपलं लग्न होऊ नये म्हणून घडत होतं. आणि आपलं लग्न आपण त्रिनयना देवीच्या मंदिरात केलं, जिचं तुला वरदान आहे. पण मग तरी हे सगळं असं का घडतंय? तुझं आणि अद्वैतचं लग्न होणं हीच नियती आणि त्याच नियतीनं ठरवलंय लग्नानंतर तुझा मृत्यू होणार आहे. काही गोष्टींना कारण नसतात ना, त्या गोष्टी आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात. नेत्रा, हा विवाह झाला तर तुझा पुत्र मृत्यूच्या छायेतून कायमचा आणि त्याची अर्धांगिनी झाली म्हणून त्याच्यावरचा मृत्यू ती नेत्रा स्वतःवर ओढावून घेतला. पण यावेळी न्याय करण्याची जबाबदारी नियतीने तुझ्यावर सोपवली. तो अजून जागी? साहेब, तुम्ही नीट जेवला नाहीत. काय झालंय? हे सगळं होत असताना माझ्या कशाखाली सुखानं अन्न उतरेल? पण आता झालं ना सगळं आपल्या मनासारखं. माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न झालं. बुवांनी माझा मृत्यू टाळण्यासाठी ज्या अटी सांगितल्या होत्या, नियम सांगितले होते, ते सगळे पूर्ण झाले. मग आता कसली काळजी करताय तुम्ही? खरंय, आपण सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पार पाडलं. आणि बुवा म्हणाले होते की धुळीच्या कण्याएवढी शक्यता आहे, पण धुळीच्या कण्याएवढी, त्यामुळे भीती ही काळजी कायमच असणार आहे ना ग. म्हणजे माझं एक मन मला सांगतं की तू आमच्यात नसशील, पण दुसरं मन म्हणतं की नाही, तुमचं लग्न त्रिनयना देवीच्या देवळात झालंय, मग देवी तुला का काही होत येईल? सॉरी साहेब, तुम्ही नका ना स्वतःला त्रास करून घेऊ. मला सांगा, आपण नियती बदलू शकणार आहोत का? नाही ना. माझ्या नशिबात जे लिहिलंय ते होणारच आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात तुम्ही स्वतःला दोष नका देऊ, कारण तुमची काहीच चूक नाहीये. हा असा त्रास नाही करून घ्यायचा. बुवा म्हणाले तशी जर धुळीच्या कणा एवढी शक्यता असेल तर खरंच काहीच होणार नाही मला. आणि जर का काही झालंच तर त्यात तुमची काहीच चूक नसेल. त्यामुळे अजिबात स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, कारण मी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सावरायचं आहे ना. अद्वैत साहेब, आई, आबा सगळ्यांची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, सगळेच एकटे पडतील. पुरे 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 नेत्रा, माणसाने इतकंही चांगलं असून की त्याचा त्रास समोरच्याला होईल. गुरुजी, प्रवास कसा झाला? प्रवास उत्तम झाला. माफ करा, तुम्हाला एक विचारावं असं वाटतंय. हा, बोला. सांगलीवरून पूजेसाठी मलाच का बोलवलं? पूजेसाठी दुसरे गुरुजी तुम्हाला इथे मिळाले असते. हो, पण त्यामागे आमची काही कारण आहेत. गुरुजी, आम्ही बेसिक तयारी करून घेतलीये, तुम्ही जरा बाकीचं बघता का? या ना. हो, या. मी आलोच जरा सामान घेऊन. हा बघ तन्मय, अगदी वेळेवर आलास. ये. हाजी, तू सांगितलं सामान. त्यांना काय हवं तू बघ जर. हो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आधी नेत्रा कुठे? ती तयार होत असेल. आई, प्रसादाचा शिरा तयार आहे, येऊन बघता का जरा? हो. त्यांना कशाला सांगतेस? मी येते. नाही नाही, नको, आईनाच बघू दे. नाही, मी बघते.
आई या ना. मला बघ ना आधी काही कामच करायला देत नाहीयेत मला. आई तू बस ना शांतपणे. असं कसं बसू? घरात शुभ कार्य आहे, असं बसून राहणं नाही आवडत मला. तुम्हाला काही मदत करू का गुरुजी? नको. फुलं कुठं आहेत? हो आणलेत ना. तन्मय फुलं दे गुरुजीला. दे. हो आहेत या पिशवीत. ताट घेऊन ये. हो. हे काय सुकलेली फुलं? निर्माल्य आणलं की काय? नाही, मी मार्केटमधून फ्रेश फुलं घेऊन आलो होतो. तनु हे काय आहे मग? मम्मा. अरे तन्मय, तुला ताजी फुलं आणायला सांगितली होती. आजी मी ताजी फुलं घेऊन आलो होतो, पण मला नाही माहिती ही फुलं अशी कशी सुकली ते. तन्मय तू बहुतेक भलतीच पिशवी उचलून आणलीस. असं कसं होईल? शेळी फुलं कोण घेऊन येईल? असू दे तन्मय, तू बाजारात जा आणि ताजी फुलं घेऊन ये. हा जा. काय सुनबाई, कारभार आटपला की नाही? घरातला नाही हो, जगातला. बस झाला आता. तुम्ही माझा विचार करताय बाईसा? हा विचार करा की देवी आईने जर माझ्यासाठी मृत्यू योजला असेल तर तुमच्यासाठी काय लिहिलं असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही आधी, माझा अंत हाच तुमचाही अंत असेल. कोण करणारे अंत? कोणी सांगितलंय? तुझ्या त्या देवी आईने तिच्या देवळात तुझं लग्न लावलंय, तुझ्या मरणावर शिक्कामोर्तब केलंय. अजून नाही लक्षात येते? तुझी देवी आई माझं काहीही वाकडं करू शकत नाही. देवळात तुमची काय अवस्था झाली होती विसरला तुम्ही? आणि एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला, सहजासहजी मृत्यू मिळायला सुद्धा नशीब लागतं. पण तुम्ही एवढी पापं केलीत ना. नेत्रा, काय केलंयस केसांचा? अवस्था मग काय झाली ती? आहे काय झालं? नाही अगं, गुरुजींची सगळी तयारी झालीये. फाल्गुनी म्हणाली की नेत्रा इथे आहे म्हणून तिला बोलवायला आली. हो झालंच आता. केस बांधते, गजरा घालते छान आणि मग येतो खाली. कशी दिसतेय माझी सुनबाई? खूप सुंदर. झाली का तयार? हे काय सासूमा, तुम्ही हेअर नाही केले नेत्राचे? अगं करतच होते. आता नेत्राला तू व्यवस्थित तयार कर आणि खाली घेऊन ये. रुपाली तू माझ्या बरोबर चल, खाली खूप काम आहेत. शून्य ही ब्रह्मांड ही, सूक्ष्म ही प्रचंड ही, विकास ही विनाश ही, आरंभ ही अंत ही. मळवट भरते भारी ग, कड 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 दामिनी, प्रकटे प्रलया काळी ग, भीषण रौद्र रूपी. मळवट भरते भारी ग, कड 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 दामिनी,
काय झालं आधी? कसला विचार करतोयस? काय नाही. नाही म्हणजे हे सगळं जे काही घडलं ते चमत्कारच म्हणावा लागेल. आई पण गोष्टी आता खूप बदलल्यात. म्हणजे हे बघ, आधी मी कशावरच विश्वास ठेवायचो नाही. गोष्टी न बघता, न एक्सपिरियन्स करता त्यांना जज करून मोकळा व्हायचो. म्हणजे या जगात देव नाहीच आहे, हे युनिव्हर्स म्हणजे एक सायन्स आहे असं मानायचो मी आई. पण नाही, आता मला रिअलाइज होतंय आई की हे युनिव्हर्स असलं तरी कोणीतरी हे युनिव्हर्स चालवतंय आणि आपल्याला त्या शक्तीला एक्सेप्ट करणं भाग आहे. आपण कधी ना कधीतरी त्या शक्तीला सरेंडर व्हायलाच लागेल. हाती तू बोलतोयस? हो आई, कारण आता मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी एक्सपिरियन्स केलंय. काल लग्नात जे काही झालं त्याला आपण सगळे साक्षीदार आहोत. आज पण तो केळीचा खांब पडला आणि सुकलेला होता. काल लग्नात भर दुपारी 12 वाजता रात्रीसारखा अंधार पडला होता. हे बघ आधी, नाही, माझ्या मनात राहून राहून एकच प्रश्न येतोय की लग्नासाठी ज्या अटी होत्या त्या सगळ्या व्यवस्थित पूर्ण करून आपण हे लग्न पार पाडलंय, पण मग तरी अशा सगळ्या विचित्र गोष्टी का घडतायत? ते आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. स्पष्ट होईल म्हणजे? नाही, मला म्हणायचं होतं की आता हे का घडलं, त्याची कारणं काय आहेत, हे आता येणाऱ्या दिवसात कदाचित समजेल आपल्याला. पण तू शांत राहा, उगाच विचार करत राहू नकोस. हे सई, करेक्ट आहे तुझं. या सगळ्याचा विचार करून मी जास्त टेन्शन घेऊन काही उपयोगाचं नाहीये. नेत्राला कोण सांभाळेल असंही ती या सगळ्याचं खूप जास्त टेन्शन घेते. काय? अरे गुड लक करायला राहिलं ना म्हणून आले. गुड लक बायजी. गुड लक नेत्रा. गुड लक काकू. ब्रो, ऑल द बेस्ट. एक काम करा, तुम्ही तिघे आत या, मी दोघे बाहेर जाऊन बसतो. ओके आधी आम्ही जातोय. ओके, दार लावून घे, दार लावून घे. चला 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 चला. ऑल द बेस्ट. चल धनू. हे कधी कधी जरा अतिच करतात ना. खूपच वियर्ड वाटतं नाही सगळं. आय मीन हे असं एवढं सगळं आत्ता कोण करतं? पण तू लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. माझ्याकडे लक्ष दे पण तू. नेत्रा, बेडरूम मध्ये आल्यापासून तू एकदाही पाहिलं नाहीयेस माझ्याकडे. बघ तरी माझ्याकडे. क्या है?
आणि ब्लॅक कॉफी तर द्यायचीच राहिली म्हणून आली. आणि असं तर दूध असतं, पण ब्लॅक कॉफी तुमची लव्ह स्टोरीची विटनेस आहे ना, म्हणून ब्लॅक कॉफी. आता ब्लॅक कॉफी घ्या आणि मस्त सुहागरात करा. नेत्रा चल आपण खाली हॉलमध्ये जाऊन बसूयात. नाही, ये लास्ट टाइम था. सॉरी हा. बाय बाय जी. नेत्रा बाय. गुड नाईट. सावकाश सावकाश बाळा. नेत्रा, संकेत आला होता ना? काय दिसलंय संकेतात? काही वाईट संकेत होता का? मग काय दिसलं संकेतात? काही रोमॅन्टिक संकेत होता का? म्हणजे ते मागे तू संकेत आल्यानंतर गालावर हात ठेवायचीस तसं काही? साहेब, मग आपल्या हनीमून बद्दल काही संकेत होता का? मी म्हणालो होतो ना तुला, आपल्यात सरप्राईज असं काही उरणारच नाही. तुला संकेतात काही दिसलं असलं, चांगला वाईट कसलाही संकेत असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे, तुझा बेस्ट फ्रेंड म्हणून. बंटी, हा बाहेर गेला होता का कुठे? काय अवस्था झाली बघ ह्याची. केवढा चिखल लागलाय. बंटी बंटी, तू बाहेर गेला होतास? पण अगं बाहेर कसं जाईल? मी कुलूप लावलंय दाराला. तू हे काय प्रकारे? चिखल कसा आला? चिखल कसा आला? अनिल मात्र आलेला. तो घेऊन गेला मला ग्रंथ शोधायला. नीट सांग मला, कोणी आलं होतं घरात की तू बाहेर गेला? काय झालं नक्की? चिखल कसा लागलाय? खरं बोलतोय मी. अनिल मात्रे आला होता. हे बघ मी शेवटचं विचारते हा तुला. मला नीट सांग, काय झालंय नक्की? तू कसा गेलास बाहेर? कुलूप होतं दाराला का कोणी आलं होतं? मला सांग. मी लाडू देणार नाही म्हणते तुला. लाडू पाहिजे. खरं बोलतो मी. अनिल मात्रे आला होता. अनिल मात्रे खड्डा खणायला, ग्रंथ खड्ड्यात ग्रंथ शोधायला आम्ही
आणखीन काय काय लपवून ठेवलंयस तू माझ्यापासून? आपल्या दोघींव्यतिरिक्त आणखीन तिसरं कोणीतरी इथे येते, हो ना? अगं कसं येईल कोणी? कुलूप लावते ना मी घराला, येईल कसं? पण मग हा चिखल कसा? चमत्कार झाला का जादू झालीये? तेच कळत नाहीये, भणभणलंय डोकं माझं. काय काय प्रकार आहे हा? चिखल कसा आला मला खरंच कळत नाहीये. ह्याचं चिखल आधी साफ करा. बाळा, तुला जमेल तसं तुझ्या सवडीनुसार ये. हा, तुझं घर सांभाळ, सुखाने संसार कर. बरं चल, फोन ठेवतो. हा हो. एकदा शेवटचं आई आणि आबांना भेटता आलं असतं तर. नेत्रा, ओहो पॅकिंग થઈ ગયું. સરસ સરસ. ચલો ટેન્શન નહીં. मी अद्वैत भाजीना बोलवते सामान घ्यायला. नाही नको, मी घेते ना बॅगा. मी हे घेते, तू हे घे. काही जवळ आहे पण. मी घेते, तू हे दोघे. एकच मिनिट. हा दे मी घेते. पावसामुळे आपली बरीच प्रोजेक्ट लांबणीवर पडली आहेत, पण आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन पण नाहीये. नाही, पण आपण सायमल्टेनियसली नवीन प्रोजेक्ट्स वरती काम सुरू करूयात. सावकाश. तू पण ध्यान रखा. हो. मला असं वाटतं सगळ्यात आधी ते लोणावळ्यातले अगं सांभाळून. एक बॅग दे मला. सावकाश. मला हाक मारायची ना, मी आलो असतो. अरे पण भाईजी तुम्ही किती बिझीच आहे ना, आणि तुम्ही हनीमूनला जाताय. तुम्ही जाताय की नेत्राला एकटीला पाठवू मी? हा बोला. माझी काहीच हरकत नाहीये, तशीही खूप कामं पेंडिंग. ती कामं आम्ही पाहून घेऊ. मी आणि तेजस, तुम्ही जा मस्त एन्जॉय करा. अरे भाईजी, नेत्रा भाईजीचा फोन तिकडे ना तुझ्याकडेच ठेव. हे घे. त्यांना ऑफिस रिलेटेड एक फोन नाही यायला पाहिजे. अरे नेत्रा, हे घे. तुमचा प्रवास सुखरूप हो. आधी आधी काळजी घ्यायची. हो य. चला निघा आता. तुमची फ्लाईट मुंबईवर नाही, ट्रॅफिक लागेल. निघा चला. इतका विश्वास मी कधी स्वतःवरही ठेवला नव्हता जेवढा तुझ्यावर ठेवलाय. अद्वैत नेत्राचं लग्न तुझ्या मंदिरात सगळ्या अटी पाळून पूर्ण करून पार पडलं. त्या दोघांचं नातं तुला समर्पित केलंय. आधी फक्त अद्वैत वाचवा म्हणून मी धडपड केली, स्वार्थी बनून नेत्राला लग्नासाठी तयार केलं. पण आता माझी मनापासून इच्छा आहे की नेत्राचाही जीव वाचायला हवा. नेत्रा सुद्धा माझीच मुलगी, म्हणून एक बाप म्हणून मी प्रार्थना करतो, माझ्या मुलीला सुखरूप ठेव. प्रार्थना करतोयस? देवापुढे हात जोड, देवापुढे भीक माग. पण तुला जे हवंय ना ते साध्य नाही होणार आहे शेखर. माझा रागराग करण्यापेक्षा आता खरं तर तयारी करायला हवी आहेस तू तिरडीची.
कधी बातमी येईल तुझ्या लाडक्या सोनेच्या निधनाची? माझी वाट सोड. मुळात वाटेत यावंच कशाला? बरं ऐक ना, मदत हवी आहे मला तुझी. माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत. मी स्व मेहनतीने कमावलेले. तर ते इन्व्हेस्ट करायचे. कुठे इन्व्हेस्ट करू ते जरा गाईड कर मला. खूप कष्ट घेतलेत रे ते पैसे कमवायला. किती घाम गाळलाय ना माझं मला माहित. म्हणून चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं, म्हणजे मॅच्युरिटी नंतर असा जबरदस्त परतावा मिळायला हवा. तुझी इन्व्हेस्टमेंट तर कधीच मॅच्युअर झाली आहे. आता तुझा हिशोब करायची वेळ आली आहे. आणि काळजी करू नकोस. तुझ्या इन्व्हेस्टमेंटची मी कितीतरी जास्त पटीने परतफेड करेन, परतावा करेन. सांगितलं होतं ना तुला, माझ्या समोर निभाव नाही लागायचा तुझा. नाही, तू असशील देवी, आहे सहज, पण या घरात शंकर दादा, तुम्ही नक्की ओके आहात ना? नाही तर आम्ही कॅबनी जातो. नाही साहेब, मी ओके आहे. व्यवस्थित पोहोचवतो एअरपोर्टला. बघा, नाही तर तुम्ही बाजूला बसा, मी ड्राईव्ह करतो. नाही सर, तर इतके वर्ष तुमच्याकडे गाडी चालवतोय, कधी काही झालंय का? टेन्शन घेऊ नका, मी नीट चालवतो. बरं, ओके. काय कसलं स्ट्रेस घेतलायस एवढा? पहिल्यांदाच जाणार आहे ना विमानातून, त्यामुळे. अच्छा, त्याचं टेन्शन आलंय तुला? काय, तू पहिल्यांदा चाललीस ना, त्यामुळे तुला थोडं नर्वस वाटेल, पण नंतर खूप मजा येईल तुला. आणि जी काय, फ्लाईट इज द सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. एक वेळ आपण रस्त्याने चाललोय तर गाडीला काहीतरी होईल, बट फ्लाईट इज द सेफेस्ट. दादा थांबा, गाडी थांबा, त्यांना झोप येते. शंकर दादा, मी विचारलं होतं ना तुम्हाला, झोप येते तर सांगायचं ना, मी दुसरा ड्रायव्हर बोलवलं असतं. सॉरी सर. प्रश्न सॉरीचा नाहीये, उगाच काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी कॅब बुक करतो, कॅबनी जातो आम्ही. नाही सर, मला फक्त 5 मिनिटं द्या. समोरच चहाची टपरी आहे, मी चहा घेऊन फ्रेश होतो. बरं, ठीक आहे. नेत्रा, रिलॅक्स. नेत्रा, बरेच दिवस झाले आपण पण चहा घेतला नाहीये ना टपरीवरचा. एक कटिंग घेऊयात. साहेब, आता नको चहा मला. ओके, बरं ठीक आहे, मी जरा जाऊन येतो, मला पैसे द्यावे लागतील त्यांचे, आणि माझ्यासाठी चहा घेऊन येतो. तुला नक्की नकोय? नको. आलोच.
गॉड अद्वैतने नेत्राला वेळीच गाडीतून खाली उतरवलं, नाही तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा नाही करवत आहे. थोडक्यात जीव वाचला ग तुझा. लागलं नाहीये ना आधी? कधी एकदा दृष्ट काढते असं झालंय मला. खूप भीषण होतंय, खूप भीषण. आधी मला कळतच नाही असा कसा ऍक्सिडेंट झाला. मी कल्पना सुद्धा नाही करू शकत. आई आई आम्ही दोघेही ठीक आहोत. हो पण आधी खरंच नाही ना झालंय तुला, काही नाही ना लागलंय. तू बघ ना, काही झालेलं नाही आम्हाला. अद्वैत नेत्रा तुम्ही जाऊन प्लीज आराम करा. मी बाकी